नमस्कार, जयाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल पनीर कसं बनवायचं ते पाहूया। त्यासाठी लागणारी साहित्य सूची: 4 कांदे, 2 टोमॅटो, काही खडे मसाले, 2 हिरव्या मिरच्या, काजू, शिमला मिरची, 100 ग्रॅम पनीर, 2 चमचे बेसन, 2 चमचे दही आणि थोडी कसुरी मेथी। सर्वात आधी आपण कांदे आणि टोमॅटो ग्रेट करून घेऊ। मग एका कढईत बेसन थोडं भाजून घेऊ। बेसन फक्त हलकंसं भाजायचं आहे। यानंतर त्याच कढईत एक मोठा चमचा तेल घेऊन पनीर शॅलो फ्राय करून घेऊ। पनीर शॅलो फ्राय झाल्यावर बाजूला काढून ठेवू। आता कढईत 2 मोठे चमचे तेल घालून त्यात खडे मसाले, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालू। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात आपण तयार केलेली कांद्याची पेस्ट घालू। कांदे गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतायचे आहे। कांदे गोल्डन ब्राउन झाले की त्यात घालायचं 3 छोटे चमचे लाल तिखट, 2 चमचे किचन किंग मसाला, 1 चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला। हे सर्व मसाले छान मिक्स करायचे आहेत। मग त्यात टोमॅटोची पेस्ट घालायची आहे।
टोमॅटो चांगले शिजू द्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. टोमॅटो शिजले की त्यात आपण भाजलेलं बेसन घालायचं आणि नीट मिक्स करायचं. याच बरोबर दही देखील घालायचं, पण दही घालताना सातत्यानं ढवळत राहायचं, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते. आता हे मिश्रण तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे. पाहू शकता तेल सुटलं आहे. या टप्प्यावर आपण त्यात 1 कप पाणी घालायचं. एक उकळी आली की त्यात शिमला मिरची, काजू आणि फ्राय केलेलं पनीर घालायचं. सगळं एकत्र करून 1 ते 2 मिनिट लो फ्लेमवर शिजू द्यायचं. आपलं ढाबा स्टाईल पनीर बनून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.